वचन दिले तू मला. आजचा 17 मेचा इतका मस्त भारी भाग आहे ना प्रेक्षकांनो. आता ऊर्जा पद्माची तयारी करून घेण्यासाठी तिच्याकडे जाणार असतेच, पण मुद्दामच विजया तिला घरातल्या कामात गुंतवून ठेवते. आणि त्यातच ऊर्जाला इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक करायचं इतकं टेन्शन येतं. सुरुवातीला शौर्य तिच्या मदतीला येतो आणि शौर्यने स्वतःचा फोन आता डब्यामध्ये लपवून ऊर्जाच्या कानात इयरबड घातलेले असतात आणि आजी तिकडून रेसिपीच सांगत असते. पण ऊर्जा आणि शौर्याचा हा प्लॅन दिव्या मुद्दामच सक्सेसफुल होऊच देत नाही. मुद्दाम ती मध्ये तडमडते आणि ऊर्जाचा फोनही ती आधी काढून घेते आणि नंतर शौर्याचाही फोन काढून घेते. आता ऊर्जा अडचणीत येते, पण तेव्हाच तिच्या डोक्यात प्रकाश पडतो. तिची वकिली बुद्धी कामाला लागते आणि तिला पूर्वाचे रेसिपीजची वही आठवते. आणि पूर्वाच्या रेसिपीच्या वहीने अशी काही कमाल केली आहे की अख्खं जहागीरदार कुटुंब ऊर्जावरती प्रचंड खुश झालंय. स्वतः हर्षवर्धनने ऊर्जाच्या जेवणाचं तोंड भरून कौतुक काय केलं तिथेच विजयाचा चळपळाट होतो. पण आता हे सगळं नक्की घडतंय कसं? 2 वेळा दिव्याने ऊर्जाचा शौर्याचा प्लॅन फ्लॉप करूनही ऊर्जा घरातल्यांचं मन कशी जिंकते ते पाहूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. ऊर्जाला खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण कोर्टाची कामं बरीचशी करायची बाकी राहिलेली असतात. त्यातच आता उद्या केसची डेट आहे म्हटल्यानंतर पद्माची क्रॉस एक्झामिनेशन कसून होणार याचीही तिला खात्री असते. मग जेवढे काही प्रश्न असतील त्याची तयारी पद्माकडून तर करून घ्यावी लागणारच असते. सोबतच ऊर्जाला हुळबुट्ट्याची भेट घेऊन चार्जशीट, FIR कॉपी ते सगळं काही मिळवायचं असतं. म्हणजे इतकी कामं बाकी राहिलेली असतात. ऊर्जा खूपच गोंधळून जाते. तेव्हा शौर्य तिला सांगतो की हे बघ ऊर्जा, ही सगळी कामं आपण वाटून घेऊयात आणि सगळ्यात आधी आपण जाऊन कोर्टात कॉल आउट सिक्वेन्स घेऊयात आणि तू पद्माची भेट घे आणि तिच्याकडून सगळ्या प्रश्नांचे 2-3 वेळा उत्तर रिपीट करून घे, जेणेकरून पद्मा ऐनवेळी घाबरणार नाही किंवा चुकीचं काही भलतंच बोलून बसणार नाही. आता दोघेही निघालेले असतानाच अचानक विजयामध्ये तडमडते. येऊन ती टोकते त्यांना, अरे कुठे चाललात तुम्ही? ऊर्जा खरं काय ते सांगून टाकते की कोर्टात जातोय, उद्या केसची हेअरिंग आहे ना, जावं तर लागेलच. पण विजया तिला सांगते की नंतर जा, त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं काम तुला करायचं आहे ऊर्जा. अगं आपल्या घराण्याची अजून एक रीत असते. शौर्य वैतागून विचारते की अजून एक रीत? विजया सांगते की हो, नव्या नवरीने सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा असतो आणि तोच नैवेद्य आपण देवालाही दाखवतो. शौर्य विचारतो की मॉम अगं पण इतक्या उशिरा तेही सगळ्यांचा स्वयंपाक? त्यालाच आधी टेन्शन आलेलं असतं. तेव्हा विजया मुद्दामच त्याला खरी खोटे सुनावते, तेही गोड बोलू ना. शौर्य, हे बघ, मला न सांगता तुम्ही पूजा उरकलीत. काय आहे, पूजा ही सकाळी करायची असते. पूजा करायलाच उशीर झाला, त्याला मी तरी काय करणार ना. घरातल्या माणसांना काही न सांगता केलं की असंच होतं. तुम्ही मला पूजा सांगून केली असती तर सगळं प्लॅनिंग व्यवस्थित मी केलं असतं ना. ऊर्जाला विचारते की म्हणजे आईसाहेबांनी तुम्हाला काही सांगितलं नाही? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही ना, नाही सांगितलं त्यांनी. तेव्हा विजया तिला म्हणते की अरे बापरे, त्यांनी तर ही गोष्ट तुला आधी सांगायला हवी होती. बघ, घरातल्या माणसांना हे सगळं असं विसरायला झालंच नसतं. तेव्हा ऊर्जाला ती म्हणते की चल लाग कामाला. अगं हे घरी लवकर आलेत ना, त्यामुळे स्वयंपाक पण आता लवकर उरकावा लागेल. आपण एकत्र बसूनच जेवू. तेव्हा शौर्यला ती म्हणते की आणि तुझं काय, तू काय इथे थांबलायस, चला. तेव्हा शौर्य म्हणतो की मग अगं पण मदत करतो ना मी हिची. तेव्हा विजया सांगते की हा स्वयंपाक नव्या नवरीने एकटीने करायचा असतो, तिची मदत नाही करायची कोणी. विजया शौर्याला ओरडते की अरे तू अजून इथेच काय करतोयस, चल. आणि परत फिरून येऊन ती ऊर्जाला विचारते की जमेल ना स्वयंपाक सगळ्यांचा करायला? तेव्हा ऊर्जाला थोडासा कॉन्फिडन्स असतो आणि ती सांगते की जमेल. तेव्हा विजया तिथून निघून जाते. पण ऊर्जाला खूप टेन्शन येतं, इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे. आता इकडे अचानकच अर्पिता डॅडी डॅडी अशा हाका मारतच निघालेली असते. तेव्हा आमदार बाप तिला अडवतो. विकी तिला विचारतो की आता हे काय नवी आणि डॅडी डॅडी कोणाला म्हणतेस तू?
तेव्हा अर्पिता सांगते की अरे असं काय करतोयस विकी. हर्षवर्धन अंकल. तेव्हा विक्रांत म्हणतो की पण तू तर त्यांना अंकल म्हणतेस ना, मग डॅडी काय काढलंय मध्येच. तेव्हा अर्पिता म्हणते की अरे लग्नानंतर मी त्यांना डॅडीच म्हणणार आहे ना, मग आता लग्नाआधी त्याची प्रॅक्टिस करायला नको आहे का. तेव्हा तिची आई समजावते की हे बघ अर्पिता, सध्याला तू त्यांना अंकलच म्हण. आता ती वाकड्यात शिरते की का तुम्हाला काही डाऊट आहे का की आमचं लग्न होणारच नाही आहे. तेव्हा तिचे मनधरणी करण्यासाठी ते समजावतात की नाही नाही, डाऊट वगैरे नाही आहे, पण नंतर लग्नानंतर म्हणणारच आहे ना, मग आत्तापुरतं फक्त अंकलच म्हण. तेव्हा अर्पिता म्हणते की गॉड, पप्पा मला कळतच नाही आहे, 10 दिवसावरती माझं लग्न आलं आहे, अजून पत्रिका वगैरे छापल्या नाही आहेत, काहीच तयारी झालेली नाही आहे. अर्पिता आमदाराला सांगते की पप्पा हो अजून खूप कामं बाकी आहेत. मी तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंगच्या काही थीम दाखवल्या होत्या ना, आपण तिथल्याच एका थीमवरतीच बघूयात. लग्नाचं काय ते डिसिजन घेऊन ठरवूयात. आणि पप्पा अहो मला खूप सारी शॉपिंगसुद्धा करायची आहे. मला लग्नाची अजून साडी निवडायची आहे. त्यातच भरपूर वेळ आपल्याकडे कमी आहे. कारण साडीवरची मॅचिंग ज्वेलरीसुद्धा मला बघावी लागेल ना. पप्पा अजून मला ब्युटिशियन बोलवायचे आहे. आणि आई तू ना मस्तपैकी तुझ्यासाठी कांजीवरम साडी घ्या, म्हणजे आपण घेऊयाच. आणि पप्पा तुम्ही नक्की काय घालणार आहात, नाही म्हणजे शेरवानी की सदरा, आपण ना पटकन काय ते ठरवूयात. आणि विकी तू पण बघ. पप्पा त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही शोरूमवाल्याला फोन करून सांगा की आम्ही शॉपिंगसाठी येतो आहे. आणि विकी तू चल बरं माझ्यासोबत, आता आपल्याला खूप काही ठरवायचं आहे रे. तेव्हा विक्रांत तिला भानावर आणण्याचा प्रयत्न करतो की ओ मॅडम, काय चाललं आहे तुमचा वेडेपणा, मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा अर्पिता म्हणते की आता लग्नाचं सगळं काही ठरवायचं, यात वेडेपणा कसला. विक्रांत इतका डाफरतो अर्पितावरती की ओ पप्पा हो सांगा नाहीला. तेव्हा आमदार त्याच्यावरती वचकतो की नीट बोला तू तिच्याशी, नीट बोल. आता त्याने इशारा दिलेला असतो म्हणून हा मुख घेऊन गप्प बसतो. आमदार अर्पिताला शांतपणे समजावतो की बाळा आपण सगळं काही करणार आहोत, या मूर्खाचा तू नाद सोडून दे. तू ना मस्त आईसोबत जा, काय काय शॉपिंग करायचं आहे ते सगळं ठरवतो. तेव्हा अर्पिता तिच्या आईला तिच्यासोबत घेऊन जाते आणि सगळं काही बोलतच चाललेली असते. म्हणजे नक्की तिला काय काय हवं आहे, कसं सगळं करायचं आहे वगैरे वगैरे. त्यात विक्रांत अचानकच पचकतो की आता केसचं टेन्शन काय कमी होतं, त्यात ही मॅड वाढली. तेव्हा आमदार त्याच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघता क्षणी तो आधी त्यातून कलटी मारतो. इकडे विजयाने तिच्या घरातल्या नोकराणीला बोलावून घेतलेलं असतं आणि तिला सक्त ताकीद दिलेली असते की ऊर्जाची कामात कसलीही मदत करायची नाही, 1 तास जा आणि फिरून ये मस्त. तेव्हा ते बोलणं दिव्या ऐकते आणि दिव्या मनाशी ठरवते की सासूबाई अहो ऊर्जाला कसलीच मदत मिळणार नाही, ते मी स्वतः बघेन ना. इकडे ऊर्जा किचनमध्ये स्वयंपाक करत असते. एकतर इतक्या लोकांचं जेवण तिने कधीच बनवलेलं नसतं. तिची त्यात धांदल उडते, कारण घरात कुठल्या वस्तू कुठे ठेवल्यात बिचाऱ्याला माहितीसुद्धा नसतं. आता भाजीला तिने फोडणी टाकलेली असते, त्यात पुऱ्या करायच्या आहेत, मग पीठ सापडत नसतं. आता ती घरातल्या नोकराणीला हाक मारते, पण तिला तर विजयाने मुद्दाम बाहेर पाठवलंय. तिला कुणीकडून ना फक्त ऊर्जाची फजिती उडवायची असते. आता खूप शोधाशोध केल्यानंतर ऊर्जाला पीठ सापडतं आणि तेव्हाच अचानक समोरून शौर्य येतो. ऊर्जा टचकतेच. आता शौर्य तिला एक आयडिया देतो की ऊर्जा कशाला या सगळ्या राड्यामध्ये पडतेस, त्यापेक्षा मी गुपचूप जेवण ऑर्डर करतो ना ऑनलाईन. शौर्यला फक्त ऊर्जाचा वेळ वाचवायचा असतो, पण ऊर्जा स्पष्ट नकार देते की नाही, मला तुझ्या आईच्या विरोधात जाऊन काहीही करायचं नाही आहे. आणि शौर्य मला तसाही स्वयंपाक बनवता येतो अरे, फक्त शेपूची भाजी आणि भरली कारली कशी बनवायची तेवढं मात्र जमत नाही. तुला माहिती आहे का, माझ्या चाळीतली लोकं ना खरं तर खूप कौतुक करायचे माझं की ऊर्जाच्या हाताला चव आहे. तेव्हा शौर्य तिला धीर देतो की अगं मग चिल, कशाला टेन्शन घेतेच इतकं. तेव्हा ऊर्जा सांगते की शौर्य पेपरचा कितीही अभ्यास कसून केला असला तरी पेपरच्या दिवशी थोडं तरी टेन्शन येतच ना. आणि मी सासरी जेवण बनवते पहिल्यांदा, तेही इतक्या सगळ्या लोकांसाठी. शौर्य विचारतो की मग प्रॉब्लेम काय आहे, जेवण तर बनवता येतं ना तुला. तेव्हा ऊर्जा सांगते की अरे पण प्रमाण चुकलं तर. शौर्य तिला आयडिया देतो की मग थोडं थोडं टाक आणि चाकून बघ. ऊर्जा सांगते की नाही ना शौर्य, तसंच करता येणार नाही आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे ना. शौर्य म्हणतो की ठीक आहे मग मी ट्राय करतो.
ऊर्जा म्हणते की तूही नाही करू शकत, म्हणूनच तर टेन्शन येते. ऊर्जा शौर्यला सांगते की फक्त एकदा मला प्रमाण कळलं ना तर मग ठीक आहे ना. अरे, एक तर तुझ्या घरी इथे इतकी सगळी लोक आहेत आणि माझ्या घरी मी आणि आई, आमच्यासाठी थोडं थोडंच लागतं. त्यामुळे प्रमाणाचा अंदाज मला तिथला आहे. पण इथे कळत नाही आहे ना शौर्य. आता ऊर्जा इतकी गोंधळून जाते. शौर्य तिला आयडिया देतो की मग मी पटकन इंटरनेटवरती सर्च करतो आणि सांगतो तुला. तेव्हा ऊर्जा सांगते की नाही ना शौर्य, अरे प्रत्येक ठिकाणी अंदाज वेगवेगळा असतो की नाही. आता त्या दोघांचं बोलणं चालू असताना नेमकी दिव्याचमध्ये तडमडते आणि ती विचारते की काय गं, कोणाशी बोलतेस, कोणी आहे का तिथे. शौर्य पटकन खाली लपतो. तेव्हा ऊर्जा सांगते की नाही, ते मी प्रमाण आठवण्याचा प्रयत्न करत होते ना. मुद्दामच दिव्या चांगुलपणाचं आव्हानं सांगते की ऊर्जा, काय आहे, मला कितीही मनापासून वाटलं ना तरी मी आज तुझी मदत नाही करू शकत अगं. आज तुला एकटीलाच सगळा स्वयंपाक बनवावा लागणार आहे. आणि तसाही तुझी मदत करून मला काय सासूबाईंच्या शिव्या खायच्या नाही आहेत. अचानक ती मागे वळते. शौर्य पुन्हा लपतो. ऊर्जाचा जीव भांड्यात पडतो. हिने उगाच शौर्यला नको बघायला, कारण ती भलताच कांगावा करेल. नाही म्हणजे घरातल्यांसमोर उठवेल ना की शौर्य तिची मदत करतो वगैरे. आता दिव्या तिला ऑल द बेस्ट करून जाते, पण दिव्या आग लावणारच आहे. ऊर्जा शौर्यला सांगते की अरे केली ती. शौर्य तेव्हा एक आयडिया सुचवतो की थांब, मी ना आजीकडे जातो, तुझ्याकडे फोन तर असेलच, आणि मी ना आजीला सांगतो तुझी मदत करायला, तुला फक्त प्रमाणच हवं आहे ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे पण सासूबाईंना कळलं तर. शौर्य सांगतो की नाही करणार, तू तुझा फोन फक्त तुझ्यापाशीच ठेव. शौर्य धावत जातो आजीकडे आणि जेव्हा ऊर्जाने आता कणिक मळायला घेतलेली असते ना त्यावेळेलाच अचानक शौर्याचा फोन येतो आणि ऊर्जाला टेन्शन येतं की अरे बापरे, आता शौर्य का फोन करत असेल. त्यात फोन उचलायचा तरी कसा, हात तर पिठाने मळलेत. आणि ऊर्जा कसं बसत तसंच पिठाच्या हातानेच तो फोन रिसीव करते. तेव्हा आजी तिकडून विचारते की ऊर्जा, हे बघ काय हवं आहे तुला नक्की. तेव्हा ऊर्जा सांगते की मी फ्लावरची भाजी करायला टाकले आणि आता मी पुऱ्या करायला घेते. आजी विचारते पण तू त्याच्यामध्ये काय काय टाकले, नक्की कसली मदत हवी आहे तुला. तेव्हा ऊर्जा सांगते की काय आहे, मला फक्त तिखटाचा अंदाज येत नाही आहे. घरात कोणाला काही पथ्य पाणी वगैरे काही असेल तर उगाच जास्तीचं तिखट होईल ना. पण आता आजी ऊर्जाला प्रमाण सांगणार त्याच्या आत ती दिव्यात ठिणगी टाकते आणि विजयालाच इथे घेऊन येते की. विजय येऊन ऊर्जावरती वचकते की काय चाललंय तुझं नक्की, आणि ती फोन तिच्याकडून काढूनही घेते. अगं फोनवरती बोलत काय बसली आहेस तू, स्वयंपाक करायचा आहे ना, नैवेद्य बनवायचा आहे, काहीतरी बिघडेल ना. ऊर्जाला ओरडा बसतो, तेही दिव्यामुळे. शौर्यला आता इतकं टेन्शन आलेलं असतं, कारण तो काही केलं ऊर्जाची मदतच करू शकत नसतो. त्यात विजयासुद्धा तिला फटकारते की हे बघ, तू अजिबात फोनवरती बोलू नकोस हा, काही मदत हवी आहे का तुला. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो. आता मुद्दामच विजया तिला टोमणे मारते की अगं, इतकी मोठी वकील आहेस ना तू, आणि तुला साधा स्वयंपाक बनवायला येत नाही. तेव्हा दिव्याला इतकं हसू येतं, कारण ऊर्जाचा अपमान होतोय. आता विजया तिथेच फोन ठेवणार. दिव्या मुद्दाम फोन काढून घेते. सासूबाई, अहो फोन इथे कशाला ठेवताय, नाही म्हणजे काही फोन वगैरे आला उगाच डिस्टर्ब कशाला ना तिला. ऊर्जा, मी तिचा फोन ना रूममध्ये ठेवते. आता शौर्यला मोठा धक्का बसतो की आजी, अगं आता फोन पण गेला, आता काय करायचं. इकडे ऊर्जाची कणिक म्हणून तर होते, पण आता कुठे तिच्या लक्षात येतं की या सगळ्या धांदलीमध्ये तिने भाजीकडे लक्षच दिलं नाही. भाजी तर आता पूर्णपणे करपलेली असते, खराब होते. आणि ऊर्जा जेव्हा त्याच्यावरती झाकण काढते, जोराचा ठसका उडतो आणि इतका ठसका लागतो ऊर्जाला. त्यातच दिव्या पाठीमागून ती सगळे पाहत असते हं. ऊर्जावरती बारीक नजर ठेवून असते ती. आता ऊर्जाची फजिती होते म्हटल्यानंतर तिला उकळ्या फुटणारच आहेत. इकडे हर्षवर्धनचं फोनवर बोलणं होतं. हर्षवर्धन ऑफिसला जाणार असतो. तेव्हाच विजया येते. हर्षवर्धन तिला विचारतो की विजया, अगं काय चालतंय किचनमध्ये, कसला वास येतोय. तेव्हा विजयाला इतका आनंद झालेला असतो, कारण तिला तेवढ्या गोष्टीने कळून चुकतं की नक्कीच ऊर्जाची चांगलीच फजिती झाली. हर्षवर्धनला ते सांगते की अहो, येतोय वास तर येऊ देत. हर्षवर्धन सांगतो की अगं पण चळतंय ना काहीतरी. तेव्हा ऊर्जाला विजया म्हणते की चळतंय तर चळू देत. हर्षवर्धन तिला सांगतो की विजया, अगं जा जाऊन बघून ये,
नाहीतर थांब मी जातो. तेव्हा विजया थांबवते की थांबा. अहो, नवी सून आहे. आज पहिल्या दिवशी पहिल्यांदा सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते. आज कळेल तिला नक्की काय जळतंय ते. तिला कळेल की ती किती पाण्यात आहे ते. हर्षवर्धन सांगतो की अगं विजया, या वासाचा मला खूप त्रास होतोय. जाऊन एक्झॉस्ट फॅन तरी लाव. तुला माहिती आहे ना की ऑफिसला जाण्यापूर्वी मला जेवण हवंय. आता जेवण तरी मिळणार आहे का मला? तेव्हा विजया मोठं फुशार का मारते. अहो, कशाला काळजी करताय? तुमच्या बायकोला 15 मिनिटात स्वयंपाक बनवता येतो. आज ना मला तिला दाखवूनच द्यायचं आहे की तिची काय लायकी येते. इकडे आता भाजी करपल्याने ऊर्जाला आणखीनच टेन्शन येतं. काय करावं काहीच सुधरत नसतं. तेव्हा शौर्य तिच्या मदतीला धावून येतो. तो चोरून तिची मदत करतोय हे चोरूनच दिव्या पाहत असते. आता शौर्यने एक शक्कल लढवलेली असते. ऊर्जाला तो सांगतो की हे एअरबड घे आणि हा माझा मोबाईल, हे कानात घाल. ऊर्जा वैतागते की शौर्य आता नको यार असलं काही. तेव्हा शौर्य सांगतो की ऊर्जा, सांगतोय तेवढं कर प्लीज. आजीला तुला बोलायचं आहे, नाहीतर उगाच तिच्या मनाला रुकरुक लागून राहील ग. तेव्हा शेवटी वैतागून का असते ना, ऊर्जा आता कानात इयरबड घालते आणि त्यानंतर आजी ऊर्जाशी बोलत असते. आधी तरी ऊर्जाला ती शांत करण्याचा प्रयत्न करते, धीर देते की ऊर्जा, हे बघ गोंधळून जाऊ नकोस. अगं, तुला स्वयंपाक बनवता येतात ना, मग तुला फक्त प्रमाणाचा अंदाज घ्यायचा आहे की नाही. मी घरात त्या सगळ्यांची पथ्य सांगते आणि कोणाला भाजीमध्ये काय घातलेलं आवडतं हेही सांगते. म्हणजे कसं तुला प्रमाणाचा अंदाज बरोबर अचूक येईल. तेव्हा ऊर्जा सांगते की आजी, अहो भाजी करपली. आता शौर्य डोक्यालाच हात लावतो. आ मी एक काम करू का आजी? मी पालकाची भाजी बनवू का? तेव्हा आजी सांगते की नको नको, पालक फारसा आवडत नाही घरात कोणाला. तू ना डाळ भात कर. ऊर्जा विचारते की डाळ? तेव्हा आजी सांगते की हो. आणि तेव्हा ऊर्जा पटापट डाळी शोधते आणि तिला डाळही सापडते. ऊर्जा पटकन एका पातेल्यामध्ये ती डाळ घेते बनवण्यासाठी. तेव्हा दिव्या मनातच विचार करते की ऊर्जा मॅडम, नाही म्हणजे वकिली बुद्धी छान चालवली आहेत तुम्ही, पण तुझा प्लॅन मी सक्सेसफुल होऊच देणार नाही. आणि दिव्या मुद्दामच बहाणा करून येते तिथे. ती विचारते की अगं काय करपलं गं? तेव्हा आता ऊर्जा सावध होते आणि तिकडे शौर्य आजीला आणखीनच टेन्शन येतं. कारण दिव्यामध्ये टपकले आहे ना. दिव्या विचारते की अगो बाई, तू भाजी करपवलीस आणि हा किती पसारा करून ठेवलाय ऊर्जा. थांब, निदान हा आवरण्यासाठी तरी मदत करते. ते सगळे तिचे थेरच असतात हा. आणि त्यानंतर मुद्दाम तिने बघितलेलं असतं की आधी ऊर्जाने कोणत्या डब्यात मोबाईल लपवला आणि मग तोच डबा ती मुद्दाम उघडते आणि ऊर्जाला विचारते की हे काय, हा कोणाचा मोबाईल आहे? आणि बघू बघू कानामध्ये हे काळं काय आहे गं? अरे, हे एअरबोर्ड आहेत आणि हा मोबाईल तर शौर्यच आहे. आणि मग ते आपल्या खऱ्या रंगावर उतरते की ऊर्जा, तुला काय वाटलं गं की मला कळणार नाही? तू चोरून शौर्याची मदत घेते ते. हे बघ ऊर्जा, तू ना थँक्यू म्हणा गं मला. कारण सासूबाईंना हे जर कळलं असतं ना, तर त्यांनी तुला अजून कठीण काहीतरी सांगितलं असतं. आणि ऊर्जा, एक तुला सल्ला देऊ का? मी जेव्हा नवीन या घरात आले होते ना, तेव्हा साधं बटाट्याची भाजी आणि पोळी एवढंच बनवलं होतं. पण तेही कोणाला आवडलं नव्हतं. त्यामुळे जास्त इम्प्रेस करायला जाऊ नकोस घरातल्या लोकांना. शेवटी ते तुला नावच ठेवणार आहेत. आणि मुद्दामच ती सांगते की थांबा, हा फोन मी शौर्यला देऊन येते. झालं. आता हा पण प्लॅन फिसकटलेला असतो. दोन्ही मोबाईल हातातून जातात. ऊर्जाला आता काहीच सुचत नसतं आणि तेव्हा तेव्हा तिला अचानक आठवते, ती म्हणजे तिची आई. अडचणीच्या वेळेला नेहमी आईच आठवते ना, तसंच काहीसं ऊर्जासोबत होतं. आणि मग तिच्या लक्षात येतं की पूर्वाकडून येण्यापूर्वी पूर्वाने एक वही दिली होती. जेव्हा तिची परीक्षा होईल ना सासरी, ती अडचणीत सापडेल तेव्हा ती वही मदत करेल असं सांगितलं होतं तिने. ऊर्जा धावतच रूममध्ये जाते आणि बॅगेतून आपली वही काढते. त्यामध्ये 101 रेसिपीज लिहिलेल्या असतात आणि ऊर्जाचं सगळं टेन्शनच दूर होतं. आता त्यामध्ये भरली वांग्याची भाजी कशी बनवायची, पुरणपोळी, त्यातच शेवयांची खीर, खूप साऱ्या रेसिपीज पूर्वाने लिहून ठेवलेले असतात आणि अगदी प्रमाणासहित
तेव्हा ऊर्जाचा आनंद गगनाला भेटतो. ऊर्जा म्हणते की देवा, अरे ही वही आहे का रेसिपीचा खजाना, थँक सो मच आई. आणि ती अक्षरशः भारावून जाते. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढील भागात मस्त ट्विस्ट आहे. आता त्या वहीच्या आधारावरच योग्य प्रमाणासहित ऊर्जाने रेसिपी सगळ्या बनवलेल्या असतात. शेवयाचे खीर, भरली वांगी, आजीने सांगितल्यानुसार डाळ भात, सगळं सगळं काही बनवलेलं असतं. पुऱ्या आणि घरामध्ये खमंग सुवास दरवळलेला असतो. आता त्या वासाने सर्व इतके मंत्रमुग्ध होतात. त्यातच आता ऊर्जाने सगळे पदार्थ बनवल्यानंतर शौर्य ऊर्जा दोघे एकत्रित घरातल्यांना जेवण वाढतात आणि सगळ्यांनी पोटभर जेवणाचा आस्वाद घेतलेला असतो. अगदी पोट चाटून पुसून सगळं जेवण फच्च केलेलं असतं. जाण्यापूर्वी आता हर्षवर्धन ऊर्जाचं कौतुक करतो की जेवण खूप छान बनवलं होतंच. आणि ते विजयाला पटत नाही. उलट तिचा इतका जळफळाट होतो. ऊर्जाला ती म्हणते की वकिली नाही जमली, केटरिंग तरी करूच शकतेस. म्हणजे मुद्दाम तिने टोमणा मारलाय. कारण तिचा प्लॅन फिसकटलाय ना. पण प्रेक्षकांनो मस्त होता की नाही आजचा भाग. आता पद्माची भेट ऊर्जा कशी घेते, तिच्याकडून केसची कसून तयारी कशी करून घेते, कोर्टात नक्की काय काय होतं, ते सगळं सगळं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब